दुर्दैवाने मला मुंडे साहेबांचा राजकीय प्रवास पण फार जवळून पाहता आला नाही. मी त्यांना नेहमी आपल्या पित्याच्याच भूमिकेत पाहिलं. तसं मला कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचं मार्गदर्शन आपल्या जिल्ह्यातल्या मिळण्याचा योग मला कधी आला नाही. पण सुदैवाने माझी बाबूरावजींशी 2 वेळा भेट झाली होती. पहिल्यांदा मी त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मला आशीर्वादही दिले आणि त्यांनी आवर्जून मला सांगितलं की मी तुमचं संसदेतलं भाषण ऐकलंय. एकदा पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारासाठी बाबूरावजींसारख्या इतक्या मोठ्या नेत्यांनी माझ्या भाषणाची दखल घेणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. कारण तोपर्यंत मला कळत नव्हतं माझ्या खासदारकीचं काय महत्त्व आहे किंवा माझं भाषण कोणी बघत असेल असंही मला वाटत नव्हतं. पण बाबूरावजींसारख्या एका ज्येष्ठ जाणत्या नेत्यांनी त्याची जाणीव घेतली, दखल घेतली आणि माझं कौतुक केलं. त्या दिवशी मला खरंच मनातून खूप समाधान वाटलं. त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं, आता तुम्हाला पुढचे 20 वर्ष काही करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जिल्ह्यासाठी रेल्वे आणली आहे. आता तुमच्या पुढच्या 20 वर्षांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काही नाही केलं तरी तुम्ही निवडून येऊ शकता. म्हणजे किती त्यांचा जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीविषयीचा अभ्यासही होता आणि नव्याने राजकारणात आलेल्या एखाद्या तरुण मुलीला तिचं प्रोत्साहन करावं, तिची उमेद वाढवून द्यावी